निमित्त कारण म्हणजे ज्याने तयार केलंय आणि उपादान कारण म्हणजे ज्याच्यापासून तयार झालंय. थोडं लक्ष द्या. उदाहरण सांगतो साधं. माठ मडक कोणी तयार केलंय? कुंभाराने. मग कोणी तयार केलंय? कुंभाराने. कुंभार कोण झाला? निमित्त कारण माठ बनवण्यासाठी. कशापासून तयार झालाय माठ? मातीपासून. माती काय झाली? उपादान कारण. कळालं? तसं आता कार्य हे विश्व आहे. मग आता हे विश्व याचं कारण पाहिजे ना. कुठल्याही कार्याचा कर्ता आहे. मग कार्य जर विश्व असेल तर त्याचं कारण कोण? शास्त्रकारांनी सांगितलं ईश्वर, कृष्ण. मग आता तो निमित्त का उपादान कारण? तर शास्त्रकारांनी, वेदांत शास्त्र्यांचं असं मत आहे, निमित्त कारण सुद्धा तोच आहे आणि उपादान कारण सुद्धा तोच आहे. म्हणजे विश्व त्याच्यापासूनच झालंय आणि त्यानेच निर्माण केलंय.